एका न्यायाधीशाचं एक स्टेटमेंट आणि सटायरच्या रूपानं झालेला कॉकरोच जनता पार्टीचा जन्म। त्याचा मराठमोळा संस्थापक काही दिवसांपूर्वी एक ठिणगी पडली, संपूर्ण देशात आंदोलनाचा वणवा पेटला। न्यायाधीशांचं वक्तव्य आणि त्यानंतर पार्टीची स्थापना, नेमका त्याच काळात नीटचं पेपर लीक, हे सगळं जुळून आलं आणि ज्यांना कॉकरोच म्हटलं त्यांनी ही दिल्ली हादरवून सोडली। महिना उलटला पण ते मागे हटले नाही। त्यांनी सरकारला घाम फोडला आणि त्यानंतर आता उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे। त्यामुळे मोदी सरकारनं पेपर फुटीवर एक मोठा निर्णय घेतलाय। जो निर्णय नेमका काय आहे आणि उद्याच्या सरकारसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाचा शेवट होणार की सरकार राजीनामा न घेण्यावर आणि सीजेपी राजीनाम्यावर ठाम राहणार आणि ही धग वाढतच जाणार, या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपर फुटी माफियांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं आज एक अत्यंत मोठा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट आणि इतर प्रमुख परीक्षांमध्ये झालेल्या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तीव्र असंतोषानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि कठोर दुरुस्त्यांना मंजुरी दिली आहे। या नव्या सुधारित विधेयकानुसार पेपर फुटीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोषींना आता तब्बल 10 वर्षांपर्यंतच्या कठोर तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रचंड दंडाची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय अशा प्रकरणांचे खटले तातडीनं निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जाणार असून 3 महिन्यांच्या आत संपूर्ण तपास करून निकाल देणं या न्यायालयांना बंधनकारक असणार आहे। केंद्र सरकारच्या या धडक पावलामुळे आणि दुसरीकडे दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनाबाबत प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवेदनशील विषयावर गुरुवारी मध्यरात्री सोशल मीडियावरून थेट देशवासियांशी आणि विशेषतः विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला। एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं होतं की पेपर फुटीचा हा मुद्दा कोणताही किरकोळ किंवा साधा विषय नाहीये। तो देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या कठोर परिश्रमांवर झालेला मोठा आघात आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान हा एक मोठा गुन्हा आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला किंवा माफियांना सरकार कदापि सोडणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता। त्यानंतर झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत नव्या कायद्याच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली, त्याला औपचारिक मंजुरी देण्यात आली आणि सोमवार म्हणजेच 27 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होताच हे अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे। नव्या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी अत्यंत कठोर आणि गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणाऱ्या आहेत। यापूर्वीच्या म्हणजेच 2024च्या मूळ कायद्यामध्ये वैयक्तिक पातळीवर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांसाठी 3 ते 5 वर्षाच्या तुरुंगवासाची आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद होती। तसंच संघटित गुन्हेगारी किंवा मोठ्या टोळ्यांच्या बाबतीत 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि किमान 1 कोटी रुपयांच्या दंडाची व्यवस्था होती। मात्र वाढत्या पेपर फुटीच्या घटना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे घोटाळे पाहता जुने कायदे अपुरे पडतायत आणि म्हणूनच सरकारनं आता हा कायदा अधिक धारदार केलाय। सुधारित विधेयकानुसार पेपर फुटीच्या संघटित रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या मुख्य सूत्रधारांना आणि त्यांना मदत करणाऱ्या मध्यस्थांना 10 वर्षांची थेट जेल आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल। खटल्यांची सुनावणी रखडू नये म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टाला अमर्याद अधिकार दिले जात आहेत। 3 महिन्यांच्या आत गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यामुळे आंतरराज्यीय स्तरावर पसरलेले पेपर फुटीचे जाळे समूळ नष्ट करण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केलाय। या संपूर्ण कायदेशीर घडामोडींच्या मागे दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर पेटलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन केंद्रस्थानी राहिलंय। नीट परीक्षेतील गोंधळानंतर देशभरात जवळपास 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर नव्याने उदयास आलेल्या कॉकरोच जनता पार्टी या विद्यार्थी संघटनेनं दिल्ली सरकार विरोधात तीव्र एल्गार पुकारला। हजारो विद्यार्थी भर पावसात आणि कडक उन्हात जंतर मंतरवर ठाण मांडून बसले आहेत आणि या आंदोलनाला संसदेच्या आत आणि बाहेर विरोधी पक्षांनीही जोरदार पाठिंबा दिला। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत आक्रमक भूमिका घेत गेल्या 10 वर्षात देशातला तब्बल 150 वेळा अधिक प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप केला होता आणि एकाही मोठ्या गुन्हेगारावर ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा केला। विरोधकांच्या या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे
लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला, ज्यामुळे संसदेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करावं लागलं. या सर्व राजकीय दबावामुळे सरकार कोलमडणार नाही याची खात्री करत तातडीनं पावलं उचलणं भाग पडलं आणि विद्यार्थ्यांच्या संतापाची दखल घेत केंद्र सरकारनं डॅमेज कंट्रोल आणि मध्यस्थीचे प्रयत्न वेगानं सुरू केले आहेत. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुख प्रवक्त्यांशी, विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा केली आणि या बैठकीत आंदोलक विद्यार्थ्यांनी सरकारच्या समोर 3 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. त्यापैकी पहिली मागणी परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता आणि पेपरफुटी रोखण्यासाठी अत्यंत कठोर कायदा आणण्याची होती, तर दुसरी मागणी प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात करून तात्काळ न्याय देण्याची होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने या दोन्ही मागण्या पूर्णपणे मान्य केल्या आणि आज मंत्रिमंडळानं घेतलेला हा निर्णय चर्चेचा थेट परिणाम आहे. मात्र विद्यार्थ्यांची तिसरी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. मोदी सरकारला 12 वर्षाच्या कार्यकाळात देशानं अनेक मोठी आंदोलनं पाहिली आहेत. 2015 मधील माजी सैनिकांचं वन रँक वन पेन्शन आंदोलन, त्यानंतर शेतकरी आंदोलन, शाहीन बाग आंदोलन आणि कुस्तीपटूंचं आंदोलन या सर्वांनी देशाच्या सरकारच्या धोरणावर मोठा प्रभाव पाडलाय. आताचं हे विद्यार्थी आंदोलन देखील त्याच श्रेणीतील एक अत्यंत प्रभावी आंदोलन ठरलंय, ज्याने अवघ्या काही दिवसात सरकारला आपला पूर्वनिर्धारित कायदा बदलून अधिक कठोर दुरुस्त्या करायला भाग पाडले. म्हणजे दुपारच्या सस्पेन्स नंतर या आंदोलनाचा शेवट होतो की धग आणखी पसरते, याकडे आता संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.